महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सध्या भाजपकडून केली जाते। विधानसभा जिंकण्यासाठी भाजपकडून महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश पॅटर्न राबवलं जाणार आहे। भाजपचा मध्य प्रदेश पॅटर्न नेमका आहे तरी काय पाहूयात। लोकसभेतून धडा, विधानसभेसाठी भाजपचा प्लॅन। विधानसभेसाठी भाजपचा एमपी पॅटर्न। मोठ्या नेत्यांना निवडणुकीत उतरवणार। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता। लोकसभेला फटका बसल्यानंतर आता विधानसभेसाठी भाजपचं केंद्रीय नेतृत्व सक्रिय झालंय। राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे। लोकसभेतील चुका टाळत भाजपनं विधानसभेत विजय मिळवण्याचा निश्चय केलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही महाराष्ट्राचा दौरा केला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मध्य प्रदेशचा पॅटर्न वापरणार आहे। अँटी इन्कम्बन्सी आणि भाजप विरोधी वातावरण असूनही मध्य प्रदेशात भाजपचं कमळ फुललं। शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय नेत्यांच्या नियोजनामुळे भाजपनं निवडणूक जिंकून दाखवली। मध्य प्रदेशात विजय मिळवण्याची कुठलीही शक्यता नसताना भाजपनं प्रचंड बहुमत मिळवलं। लोकप्रिय योजना आणि ज्येष्ठ नेत्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवून भाजपनं विजयाची किमया साधली होती। आता तोच कित्ता महाराष्ट्रात गिरवण्याचा भाजपचा इरादा आहे। मध्य प्रदेशातील अनेक दिग्गज मंत्री आणि ज्येष्ठ नेते महाराष्ट्रात दाखल झाले। निवडून येण्याची साशंकता असलेल्या जागांसाठी या नेत्यांकडून रणनीती आखली जाणार आहे। मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रीय नेतृत्वानं लक्ष घातलंय। अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजप आणि महायुतीत असलेली नाराजी थोपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं जाणार आहे। लोकसभेत पराभूत झालेल्या मोठ्या नेत्यांना विधानसभा निवडणूक लढण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात। मध्य प्रदेशात भाजपनं लाडली बहिणा योजना सुरू केल्यानंतर जवळपास 50% महिलांनी भाजपला मतदान केलं होतं। आता राज्यातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात येते। मध्य प्रदेशच्या निवडणुकीत संघानं महत्वाची भूमिका बजावत भाजपच्या विजयामध्ये मोठा हातभार लावला होता। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आता संघही ऍक्टिव्ह झालाय। तसंच विविध राज्यातील जवळपास 60 प्रवासी नेते महाराष्ट्र पिंजून काढतायत। महाराष्ट्रात भाजपचा एमपी पॅटर्न यशस्वी होतो का हे निकालानंतरच समजू शकेल। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।